शेळी पालनात करडांची योग्य प्रकारे वजन वाढ न होणं ही बऱ्याच शेळी पालकांची समस्या असते। बाजारपेठेत करडाच्या किती किमान वजनाला मागणी आहे याचा विचार करून करडांच्या खाद्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। शेळी पालनातील नफ्याचं प्रमाण हे करडांच्या संख्येवर मर्तुकीच्या प्रमाणावर अवलंबून असतं। करडांच्या वाढीच्या वयाचं जन्मापासून 2 महिने वय, 2 ते 4 महिने वय आणि 4 ते 6 महिने वय असे साधारण 3 टप्पे असतात। करडांच्या जन्मानंतर लगेचच शरीर वजनाच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो। चांगल्या वजनाची सशक्त करडे जन्मण्यासाठी शेळीच्या गाभण काळात योग्य व्यवस्थापन करावे लागतं। याशिवाय करडांच्या जन्मानंतर करडांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते। आपल्या करडाचं वजन वाढतंय की नाही हे पाहण्यासाठी करडांचं आठवड्यातून एकदा तरी वजन करावं आणि वाढीच्या प्रमाणावर आहारात योग्य तो बदल करावा। करडांसाठी प्रथिनयुक्त खाद्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण म्हणजेच पेंडीचं प्रमाण हे 18% इतकं आणि एकूणच पचनीय पदार्थांचं प्रमाण हे 75% असावं लागतं। यामध्ये शेळीपासून वेगळं केलेल्या करडाला तर चांगल्या वाढीसाठी जास्त पोषण तत्वांची गरज असते। प्रथिनयुक्त खाद्य देताना उत्पादन खर्च आणि वजन वाढ या बाबींचा विचार करून प्रथिनयुक्त खाद्य द्यावं जेणेकरून नफा वाढेल। खाद्य आणि वजन वाढ यांचं प्रमाण 5:1 असं असावं। बाजारपेठेत करडाच्या किती किमान वजनाला मागणी आहे याचा विचार करून करडांचं व्यवस्थापन करावं। सर्वसाधारणपणे 2 महिन्यापर्यंत करडाचं 8 किलो किंवा मूळ वजनाच्या 4 पट वजन मिळू शकतं। पौष्टिक आहार आणि व्यवस्थापनावर वयाच्या 3 महिन्यांपर्यंत करडाचं वजन हे 15 किलो अपेक्षित आहे। वयाच्या 1 वर्षापर्यंत अपेक्षित असलेल्या वजनांपैकी करडांचं 65% वजन पहिल्या 3 महिन्यात मिळतं। त्यापैकी सर्वात जास्त 43% वजन हे पहिल्या, 28% दुसऱ्या आणि 29% वजन हे तिसऱ्या महिन्यात मिळतं। देशी करडांचं वर्गीकरण हे दररोजच्या वजन वाढीनुसार करतात। यामध्ये दररोज जर करडाचं वजन 40 ग्रॅमपेक्षा कमी वाढत असेल तर असमाधानकारक असतं। 40 ते 60 ग्रॅम समाधानकारक, 60 ते 80 ग्रॅम चांगले आणि 80 ते 100 ग्रॅम उत्कृष्ट, तर 100 ग्रॅमपेक्षा जास्त वाढत असेल तर वजन वाढ अत्यंत उत्कृष्ट होते असं समजावं। अशा प्रकारे करडाच्या वजन वाढीकडे लक्ष दिलं तर करडांची चांगली वाढ होते। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।